जागोजागी म्हणजे जर का असा एरियल व्ह्यू घेतला कधी पुण्याचा गणेश उत्सवात तर असं एक पुनीत बालनचा असा एक मोठा भव्य दिव्य असा बॅनरवर बॅनर दिसेल. उद्या जर का एखादा पक्ष म्हणाला की निवडणूक लढवायची, कुठला पक्ष मला सांगणार? मी स्वतः एक कार्यकर्ता आहे, तर मला माहिती आहे ना कार्यकर्त्याची भावना काय असते. जसं मी सामान्य आहे, ते पण सामान्य आहे. स्ट्रगल होतं का लहानपणी? का बाबा काय लहानपणापासून आम्ही राजपुत्र होत, सोन्याचा चमचा घेऊन आलोय. माणूस तरुण होतो, तरुण वयामध्ये तो कॉलेजला जातो आणि कॉलेजमध्ये हसायला काय झालं? गोड स्माईल खाली लाजायचं काय कारण आहे? ए माईक लावा रे. बिझी का असतात असे तुमच्यासारखी लोक सगळी? कामं करतो ना आम्ही, निवांत नाही बसलोय. एक असं मोठ्या माणसांच्या समोर बसलं की एक कॉन्शियसनेस होतो की भेंडी आपण काहीतरी चुकीचं विचारलं आणि मार खाल्लं तर काय. नाही, मार कशाला खाणार? ऑन कॅमेरा नाही खाणार, नंतर बघू. तसं असतं ते. काश्मीर वगैरेला गणेश उत्सव सुरू करण्याला भीती नाही वाटली? नाही, का नाही करावं? किती सेल्फ ऑब्सेशन, म्हणजे पुनीत बालन ह्या नावाचं किती सेल्फ ऑब्सेशन. सेल्फ ऑब्सेशन कुठे आहे? सिंपल आहे. आज गणेश उत्सव जी आहे 1892ला जेव्हा लोकमान्य टिळक आणि भाऊरंगांनी ही उत्सव सुरू केली, ते लेगेसी आम्ही पुढे घेतोय. तर ती लेगेसी करताना पहिला ऑनलाईन महोत्सव पण कोविडमध्ये आम्हीच केला. तर काश्मीरमधला उत्सव का नाही करावा? कसलं पॉलिटिकल बोलतोय हा माणूस, म्हणजे का, म्हणजे एवढं पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे? काय करायचं? पॉलिटिक्स इज नॉट माय कप ऑफ टी. काही नॉट माय कप ऑफ टी म्हणजे उगीच, म्हणजे आम्ही जी चहाच्या टपऱ्यांवर चर्चा करतो ती वायफळ आहे. 100%. Why be a king when you can be a kingmaker? As I walk through the valley of the shadow of death, I take a look at my life and realize there's nothing left. असो, व्हिडिओला सुरू करूया. राम राम मंडळी, मराठी किड्यामध्ये स्वागत. खास आज आपल्यासोबत बसलेले आहेत पुण्याचे अंबानी, ज्यांचे होर्डिंग्स जेव्हा उत्सव असतो गणेश उत्सवामध्ये जागोजागी म्हणजे जर का असा एरियल व्ह्यू घेतला कधी पुण्याचा गणेश उत्सवात तर असं एक पुनीत बालनचा असा एक मोठा भव्य दिव्य असा बॅनरवर बॅनर दिसेल. इतकं पुनीत बालन यांचं नाव झालंय. तर मी सुरुवात केली आहे व्हिडिओला. मला माहीत नाही त्यांचा चेहरा बघून नक्की ते पुढे काय उत्तर देतील वगैरे, पण मी त्यांना मगाशीच विचारलं की हा व्हिडिओ किती कॅज्युअल करायचा. ते म्हणले तुला हवा तेवढा कॅज्युअल कर. तर मी आता पेटलोय. असो, ते पुनीत बालनच्या शेजारी ब्रँडिंग केलेलं असतं ते म्हणजे ऑक्सी रिच. सो ऑक्सी रिचमध्ये रिच काय प्रकार आहे? म्हणजे बाबा मी कसा रिच आहे असं दाखव. नाही, तसं काय रिच नाही. ऑक्सी रिच मध्ये 300% ऑक्सिजन आहे म्हणून ते रिच आहे. एक मिनिट, 100% ऑक्सिजन एखादा माणूस घेऊ शकतो, ज्या बाटलीत 300% ऑक्सिजन हा काय प्रकार आहे? ती एक टेक्नॉलॉजी आहे. आता ट्रेड सिक्रेट तुला सांगितलं किंवा कॅमेरावर सांगितलं तर मी प्रोडक्ट कसं विकणार उद्या? बरं, आपण ज्या बाटल्यांची विक्री करतोय त्या बाटल्या सगळ्या मंडळांमध्ये अगदी फुकट वाटताना मी बघितल्या. उत्सवात तर द्यायला लागतं ना. एवढे भाविक येतात दर्शनाला लाडक्या बाप्पाचं, लहान मुलं असतात, मग एवढी गर्दीत कुठे जाणार पाणी शोधायला? म्हणून मंडळांना देतो आम्ही, मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी देतो. मिरवणूक तासन तास चालते ना, 1 तास नाही चालत मिरवणूक. 6 तास, 2 किलोमीटरची मिरवणूक 6 तास 7 तास चालते. पाणी लागतं. कार्यकर्त्यांवर किंवा त्या मंडळातल्या सगळ्या एकूण लोकांवर एवढं का प्रेम आहे? सगळे आपलेच आहेत ना, बाहेरचे नाही. मी स्वतः एक कार्यकर्ता आहे, तर मला माहिती आहे ना कार्यकर्त्याची भावना काय असते उत्सव साजरा करण्यासाठी. ते पण सामान्य का माणसं आहेत माझ्यासारखे. जसं मी सामान्य आहे, ते पण सामान्य आहे. प्लीज या न्यूजला कव्हर करा की पुनीत बालन म्हणाले मी आहे सामान्य ... म्हणजे हे सामान्य असतील तर यांच्यासारखं सामान्य सगळ्यांनी व्हावं की नाही? इथे एक वेगळा स्टुडिओ आहे की जर का यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर एक वेगळी जागा आहे. आमच्या ऑफिसमध्ये अजून अशी जागा नाही प्रशांत. आणि कसं काय सामान्य म्हणजे तुम्हाला म्हणायचं? ही तर आता पार्ट ऑफ बिझनेस आहे ना. अच्छा, बिझनेस एम्पायरचा पार्ट आहे. आता पुनीत बालन स्टुडिओज एंटरटेनमेंट आहे. प्रमोशन सोडत नाही या माणूस. ऑक्सिरीजचं प्रमोशन त्यांना माहिती आहे की बाबा काय आपले ब्रँड जे आहे ते इंटरव्ह्यू मध्येच प्रमोट करायचे. ऑक्सिरीज झालं, त्याच्यानंतर पुनीत बालन स्टुडिओज झालं. अजून भरपूर आहे. काय काय लिस्ट देऊ तू सांग. तुला काय काय ऐकायचं सगळेच प्रमोशन तुझ्या चॅनल थ्रू करेल. ठीक आहे, प्रमोशनवर येऊ. कारण की काय अल्टिमेटली लोक ते काय उत्सुकच आहेत त्या सगळ्या गोष्टी ऐकायला. पण मी जेव्हा इथे आलो तेव्हा माझ्या असिस्टंट डिरेक्टरने मला सांगितलं की
आता एवढं तू तिकडे चाललाच तर तुमच्या बहिणीची ओळख करून घ्यायची. अच्छा विद्या बालन. अच्छा. ती आज नाही आहे पुण्यात. अच्छा अडचण ही पुण्यात नाही. कालच मी मुंबईला होतो, तिला भेटून आलो. अच्छा. काय कनेक्शन आहे तुमचं आणि विद्या बालन? बालन एकच ना. अच्छा. जेवढे बालन आहेत सगळेच भाऊ बहीण. काय लागतं ना आता विद्या बालन आणि पुनीत बालन यांचं? हो 100%. काय बालन आडनाव तेच लागतं ना. त्याच्यावरनं ती झाली बहीण. ती बालन आहे, मी बालन आहे. अच्छा. बालन कुटुंब संपलं. आधी येईल पुढच्या वर्षी गणपतीत आपल्याकडे दर्शनाला. मग तेव्हा तू ये आणि तिला विचार की तुमचं काय नातं, मग ती सांगेल तुला. बरोबर. स्ट्रगल होतं का लहानपणी? का बाबा काय लहानपणापासून आम्ही राजपुत्र आहोत, सोन्याचा चमचा घेऊन आलोय असं, म्हणजे काय होतं बाबा आपल्याला? काय आपण सामान्य कुटुंबात जन्मलोय. मी आता दळण आणलं घरी आणि मग इकडे आलोय. पण बाबा अशा मोठ्या लोकांचा असतं काय विषय, म्हणजे ते जरा समजून घ्यायचं. स्ट्रगल तिकडूनच सुरू झाली स्कूलमधनं. मी तर घरी सांगून टाकलं होतं, तुम्ही माझ्याकडनं काय 80-90% एक्सपेक्टेशन करू नका. नाही पण ते एक्सपेक्टेशन ठेवतीलच कशाला, जर का त्यांना माहिती. माझी आई टीचर होती ना. अच्छा. मग ते एक्सपेक्टेशन वाढतात ना टीचर असल्यामुळे. अच्छा. तर मी म्हणलं मी नाही करणार एवढे. मी 50%, 40%, 45. ही श्रीमंती पहिल्यापासूनच होती. श्रीमंती नाही, माणुसकी. अरे वा, क्या बात आहे. माणुसकी पहिल्यापासून होती की मी प्रॅक्टिकल जगणार, थेरटिकल नाही जगणार. शाळेत कुठली गाडी सोडायला यायची तू? सायकलने जायचो. 100% सायकल. कुठली सायकल होती? PC सायकल असायची ना. अच्छा. ती घेऊन जायचो. कुठली शाळा होती? विखे पाटील, पत्रकार नगर. मला वाटलं मोठी शाळा असेल. नाही आपण सामान्य कार्यकर्ता म्हणा, सामान्य माणूस. नाही काहीतरी गडबड आहे. एकतर माझ्या समोर कुठला तरी डुप्लिकेट पुनीत बालन बसवलाय, एवढं शक्य नाही. म्हणजे मी जेवढं ऐकलंय एस बालन यांच्याबद्दल. काय ऐकलं तू? मी असं ऐकलंय की बाबा भरपूर प्रस्त आहे, बरेच बिझनेसेस आहेत त्यांचे. आणि एवढ्या मोठ्या माणसाचा मुलगा, मला असं इमेजिनच होत नाही की सायकलवर वगैरे जातो. म्हणजे असं कसं काय? ते स्वतःच प्रिन्सिपल्ड होते ना, त्यांची पण आयुष्याची सुरुवात वेगळीच होती. जर का खरंच असं तुम्ही इतक्या नॉर्मली शाळेत जात होतो तर भांडणं पण झाली असतील तरी? मारलेत ना मी स्कूलमध्ये, मुलीवरनं भांडणं झाले. हे खूप इंटरेस्टिंग आहे. प्लीज एखादा किस्सा मला ऐकायचा आहे मुलींवरनं भांडणं झाल्याचा. विखे पाटील हायस्कूलमध्ये मला आठवण आहे, माझा एक मित्र होता. त्याला एका मुलीवर प्रेम होता. ती होती बी मध्ये आणि आम्ही सगळे मावली लोक ए मध्ये. तर बी मध्ये एक मुलगा होता, त्याला पण त्या मुलीवर प्रेम झाला होता. तर ते ऑलमोस्ट त्यांचं ते म्हणतात टाका भिडणार होती फिक्सिंग. तर तेवढ्यात हा पेटला, तर हा गेला. तर ह्याच्यासोबत आम्ही पण गेलो, समोरच्याला मारलं. त्या मुलीला समजवलं की ह्याच्याशीच लग्न, प्रेम कर, जे पण लग्न नाही प्रेम कर. असं ते सगळे किस्से केलेत आम्ही. किती जण घेऊन गेले? आता किती जण म्हणजे काय, एकाला मारायला काय हे मुलची पॅटर्न नाही की 15-20 पाहिजे, 2-3च आम्ही. जरा पुढे जाऊया, कारण काय हे झालं बालपणीचं. पण माणूस तरुण होतो, तरुण वयामध्ये तो कॉलेजला जातो आणि कॉलेजमध्ये हसायला काय लाजायचं काय कारण आहे? अरे कॉलेजला जातो, कॉलेजमध्ये काय काय गोष्टी घडतात ना. तू कम्प्लीट कर तुझा प्रश्न. तर मुद्दा माझा असा आहे की बाबा किती प्रपोज झाले कॉलेजमध्ये असताना? एकही नाही. बोंबला तिच्या आईला. एकही नाही. काय आम्ही कॉलेजमध्ये नसायचोच ना, आम्ही बाहेर कट्ट्यावर बसायचो. नाही पण कट्ट्यावर असं कट्ट्याच्या समोर मुली जात नाही, पण आपली फोकस एकच मुलीवर होती. जिच्याशी लग्न केलंय तिच्यावरच होतं फोकस, बस. बाकी तिकडे इकडे तिकडे बघत नाही आपण. कसं झालं म्हणजे कट्ट्यावर तुम्ही बसायचा? कट्ट्यावर काय, मी MSN तिला मेसेज करून प्रपोज केलाय. मग 14 वर्ष ती बोलली नाही, मी वनवासात होतो. प्रेम प्रकरण हे जे काय तुमचं सुरू झालं कॉलेज पासून? 2004. एकतर मला हे पटतच नाही की एक पण प्रपोज नाही, की बाबा इमेज कसा आपली व्यवस्थित राहावी म्हणून हे जे लोक वागतात नाही असं. नाही मी कशाला वागू? एक तर प्रपोज आलाच असेल? एक नाही, 0. याला काय अर्थ आहे? मलाच इंटरेस्ट नव्हती. तर तुम्हाला इंटरेस्ट नव्हता हा भाग वेगळा, पण मुलींना वाटत असेल ना की बाबा या मुलाला विचारावं, प्रपोज. कोण आलंच नाही ना तर विचारायला कोणाला. आता कोण लाईनीतच नाही होतं तर काय करणार मी? काही कारण नाही. पण खरं मला पण असं जरा आवड वाटतं की काय असं झालं. नाही म्हणजे हँडसम पेक्षा माझा जन्म 20 ऑगस्ट 1984 ला जेव्हा जन्म झाला, ज्या दिवशी माझा जन्म झाला ती दहीहंडी होती. म्हणजे मी कृष्ण झालो. वा वा वा, क्या बात आहे. नाही मग आजूबाजूला गोपी पाहिजे होते पण आलेच नाही. जरा अवघडच वाटते. जरा काय ते गणित ग्रह मान जरा कुठले बदलले होते का? हिंट दिली असेल कोणीतरी अशी की बाबा? नाही, मला हिच्यावर फोकस होता. आणि 2004 लाच मी जान्हवीला प्रपोज केला होता की लग्न कर.
कसं 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 हे आहे, असं कोरडं नाही. नाही कसं म्हणजे MSN वर हां. समोरासमोर MSN MSN काय प्रकार आहे? ते मेसेंजर नाही काय असायचं हॉटमेल मेसेंजर हां, हां, हां. तेव्हा हां, काय मेसेज केलेला? कधी नाही आय लाईक यू आय वॉन्ट टू मॅरी यू. मग तिने काही रिप्लायच नाही केला अजून म्हणजे तेव्हा नाही केला. अच्छा. 14 साल के बाद वापस मिले तभी हा हो गया. लग्न पण झालं आता या 5 फेब्रुवारीला 2 वर्ष होईल. असं कुठलं कनेक्शन झालं म्हणजे असं कुठल्या स्पार्किंग गोष्टी लक्षात आल्या की स्पार्किंग बाबा- म्हणजे गोष्ट क्लिअर होता की फॅमिली न्यू इच अदर 50 वर्षापासून आम्ही वरती खालीच राहायचो लहानपणी. अच्छा मग ते रोज दिसायचीच ना मला. अच्छा मग ते स्पार्क होत चाललं तेव्हाच अच्छा. बघून बघून. आता तुम्ही म्हणताय एवढं की बाबा आम्ही मी एकीवरच फोकस होतो वगैरे, पण असं झालंय कधी की तुमच्यातच मोठं भांडण? नाही तसं काय भांडण नाही झालं. तिच्या आईने थोडं जरा घेतलं होतं क्लास माझ्या सासूबाईंनी. काय म्हणले होते दोघं? त्यांनी तेव्हा मला सांगितलं की ती तुझ्या बहिणीसारखी आहे. तर मला काही पण नातं लावू नका. ती काय बहीण बी नाही आणि मी तिला काय बहिणीसारखं बघत नाही. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तर ती म्हणली तू तिच्या संपर्कात नाही राहायला पाहिजे. मला ठीक आहे नाही करणार. मी त्याच्यानंतर 14 वर्ष तिच्याशी बोललो नाही. फक्त तिच्या वाढदिवसाला एक मेसेज माझा हॅपी बर्थडेचा जायचा मोबाईलवर बस तेवढंच. आणि मग 14 वर्षानंतर परिस्थिती बदलली. जे गोष्टी घडल्या आम्ही कुठेतरी भेटलो तिकडे आम्ही क्लेरिफाय केली गोष्ट. मग तेव्हा समजलं की कल्प्रिट वॉज द मदर इन लॉ. आधी काय होतात आणि नंतर काय बदल झाला तुमच्यामध्ये की मग सासूबाई पण रेडी झाली? नाही नंतर 14 वर्षानंतर जेव्हा आम्ही भेटलो आणि आम्हाला ही गोष्ट समजलं की असं असं घडलंय तर तिला म्हणलं मी आता लग्न करायचं तर तुझ्यासोबतच आणि तुझी आई ऐकलं नाही तर तुला उचलून घेऊन जाईल आणि लग्न करेल. हे मुलची पॅटर्न पण आहे ना आमच्यात थोडं थोडं कधी कधी. प्रमोशन सोड बरं. तो मूवी रिलीज झाला हिट झाला तरी हा माणूस प्रमोशन सोडणार नाही. मी बघत असतो या ठिकाणी तुमचं कौतुक करत असतात लोक आणि प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं असतं की पुनीत दादा बालन असं लिहितात का? तर ते दादा काय त्याच्यामध्ये बायकोची भीती म्हणायची याला तुम्ही सांगता की बाबा ते टाक मला लटकू नको? नाही नाही असं काय नाही. कशाला आता ते लोकांनी प्रेमाने दादा म्हणतात तर दादा आता दादा म्हणतातच ना दादा भाऊ वेगवेगळे असे टायटल येतात ना सगळ्यांचं. कशाला पाहिजे? तुम्ही बारामतीचे पण नाही आहात. नाही नाही पण कशाला पाहिजे? बारामतीचं असं पुनीत नसतं. बालन छान सोपं सुटसुटीत. मला तर कोणी म्हणत नाही बाबा सूरज दादा खटवकर. आता त्यांना वाटत नाही ना तू दादा आहे. धारीवालजींना भेटलात तुम्ही लग्नाच्या आधी? 100%. अरे ते आमचे घरचे संबंधित. काय अटी ठेवलेल्या ते? त्यांनी काय नाही ठेवलं. मला हे पटत नाहीये. काहीतरी 3 गोष्टी सांगितल्या असतील. काय नाही तसं काय नाही. मला आठवण आहे की काही गोष्टी घडली होती 2010-11ला. काही इन्सिडेंट घडली होती त्याच्यात माझं नाव पण आलं होतं पेपरात. थोडं मारामारीची सीन होती ती. तर जेव्हा त्यांना मी भेटलो तर त्यांनी शाबासकी दिली मला असंच राहायचं असंच कर. तर मला व्हेरी गुड. गणपती बाप्पा यांच्यावर एवढं का प्रेम? आवडतं देव आहे. काय कुठलाही महाराज बाबा माताजी हे असतात ना स्पिरिच्युअल सगळ्यांना मी नमस्कार करतो पण मी यांच्या भानगडीत पडत नाही. तर मी ज्यांच्या भानगडीत पडतो ते देव ज्याच्यावर माझा विश्वास पण आहे आणि मला आवडतं आणि प्रेम आहे. एखाद दिवशी गणपतीकडे बघितलंय आणि रडू आलंय? विसर्जनच्या दिवशी ते आनंद असतं उत्सव असतं की विसर्जन आहे. पण जेव्हा आपण खरोखर विसर्जित करतो तेव्हा डोळ्यात पाणी. मुळशी पॅटर्न काढला म्हणे तुम्ही प्रोड्यूस केला होता? काढला म्हणजे प्रोड्यूस केला. हां का काढायचे चित्रपट? म्हणजे प्रोड्युसर म्हणून नाव कमवायचं आहे, ग्लॅमरस लोकांना भेटायचं आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे इव्हेंट घ्यायचे आहेत, डिजिटल उत्सव करायचा आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये यायचे. उद्या युट्यूबचं चॅनल पण काढा म्हणजे आमची पण तिकडे न्यूज चॅनल पण काढू शकतो. तेच विचारतोय का करायच्या तेवढ्या सगळ्या गोष्टी? मेन म्हणजे एवढा कन्सेप्ट तुम्हाला सांगतो कोण? तुम्हाला कन्सेप्ट सांगणार कोण आहे तुमच्या आजूबाजूला? मला जर त्याला भेटायचं. तुझ्या शेजारीच बसला तोच कन्सेप्ट काढतो. असं असतं करावं. मी असं ऐकलंय बाबा या लोकांच्या आजूबाजूला असं सगळं ऑर्गनायझर वगैरे असतात जे सांगतात सर हे करू म्हणजे वगैरे. नाही आपल्याकडे तसं काय नाही. इथे आपण जे सांगितलं तीच पूर्व दिशा, दुसरं काय नाही. प्रोड्युसर बनावं असं का वाटतं? फिल्म लाईनमध्ये यायचं होतं ॲज अ पॅशन. पण ती पॅशन झाली टर्न इन टू बिझनेस. अच्छा. आणि ती टर्निंग पॉईंट होती मुळशी पॅटर्न. कोणती हिरोईन आवडायची आणि मग असं वाटायला लागलं की बाबा आपण मूवीज वगैरे करायला? मी हिरो हिरोईनवर मूवीज नाही काढत ना किंवा प्रोड्युसर कंटेंट. अच्छा.
पैसा किती लागतो एक मूवी प्रोड्यूस करायला? आता मुलची पॅटर्नला किती लागले? सिंपल आहे, 6 कोटी लागले. बॉक्स ऑफिस केली 36 कोटी. सलमानला हिंदीमध्ये राईट्स पाहिजे होते. आता सलमान खान त्याच्या घरी सलमान खान, व्यवहार आहे आमच्यासाठी. 1 कोटी घेतले त्याच्याकडनं रिमेकचे. जीला विकली, त्याचे पैसे आले. चांगले 40-50 कोटी केलेत आपल्या. एवढं प्रेम आहे तुमच्या मंडळावर, एवढे सगळे कार्यकर्ते खुश आहेत, पण तरी काही कोटींचा दंड आपल्याला लागतो. काही नाही, 3 कोटी 20 लाख प्रिसाईज. हा, काय आहे 3 कोटी 20 लाख? काय प्रकरण आहे? पण दंड भरला कुठे मी? भरणार पण नाही, कारण मी चुकीचं काही केलंच नाही. का लागला तो दंड? कॉर्पोरेशन कडनं आली आहे ही नोटीस की तुम्ही एवढे होर्डिंग्ज लावले. खूप सिंपल आहे, सोपं गोष्ट आहे. तुम्ही जाहिरात कोणाला दिली? आम्ही मंडळांना दिली. म्हणजे हे मंडळांवर लागू झाले ना. नोटीस मला कशाला काढली? नोटीस टेक्निकली त्यांनी मंडळांवर काढायला पाहिजे, पण ते केली नाही. मंडळांनी जाऊन हे सांगितलंय कॉर्पोरेशनमध्ये की तुम्ही नोटीस आमच्या नावावर काढायला पाहिजे. तुम्ही त्यांच्या नावावर कसं काढलं? कुठल्या बेसिसवर काढलं? आणि मेन, जेव्हा शासनाने तुम्हाला निर्बंधमुक्त गणेश उत्सव आणि दहीहंडी मोहरम आणि हे सांगितलं, तर ही जी त्यांनी नोटीस काढली ही टोटल इनव्हॅलिड आहे आणि इलिगल आहे. उद्या जर का एखादा पक्ष म्हणाला की निवडणूक लढवायची, कुठला पक्ष मला सांगणार? मी एवढं, अरे माझ्यापेक्षा भारी लोक आहेत, मी खूप लहान आहे, सामान्य कार्यकर्ता आहे मी. पण म्हटलेलाच चुकून काही वर्षांनी की जेव्हा म्हणतील तेव्हा विचार करू. पुनीत दादा बालन सूरज खटावकरला कधी म्हणाल की माझ्या मूवीमध्ये काम? ते आता काय आहे, मी प्रोड्युसर आहे, हां, तर दुसऱ्यांचं जे काम आहे की एरिया आहे त्याच्यात मी कधी दखलंदाजी करत नाही. म्हणजे ते डिरेक्टर आहे, जो डिरेक्टर. सांगा ना, मला नाही घ्यायचं बाबा, तुला सांगून टाका. मला काय एकदाच वाईट वाटेल, मी आज घरी जाऊन दोन दिवस नाही, राहील. सिंपल आहे. आता मुलची पॅटर्न पार्ट 2 येईल, तर प्रवीण तरडे तुझ्या ओळखीचेच असतील. हां, तर ते डिरेक्टर आहेत, तू जाऊन त्यांना विचार. नाही, माझं कसं आहे की मी एकच काम करू शकतो. प्रवीण हा सूरज आहे, याला इंटरेस्ट आहे आपल्या फिल्ममध्ये काम करायची, तू बघून घे, तुला वाटलं योग्य तर घे, नाही तर सोडून टाक, एवढंच सांगू शकतो. नाही, पुढचं मी बघतो, कारण की प्रवीण दादा ठीक आहे, पण स्नेहलताई माझी खूप चांगली ओळखीची. हां, तर स्नेहलताईचं काय संबंध नाही ना. मुलची पॅटर्न 2 मध्ये ऍक्टिंग करतात फक्त. इथे सगळं निर्णय प्रवीण घेतो आणि ईपी. नाही, पण मी थोडंसं असं तिच्याकडनं गेलं तर काही उपयोग नाही. एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात खरंच किंवा बॅड पॅच म्हणतो ना आपण, अशी घडली, काय करतात पुनीत दादा बनवून? अशा आहे ना माझे आवडते देव गणपती, त्यांचं स्मरण करतो आणि तो काढतो बाहेर मला याच्यातून. म्हणजे किती माणूस मोठा असला तरी शेवटी देवाच्या चरणी जायलाच लागते. माणूस म्हणून काय पुनीत बालन, जो कदाचित जगाला दिसत नाही पण तो नाही, जगाला सगळ्यांना माहिती आहे माणूस म्हणून काय. ज्याच्या दारी लोक मदतीसाठी येतात, ते म्हणतात ना, खाली हात कभी नाही जाते, सबको मदत होते. माझं लग्न झालं तर उद्या या, 100%. आहेर किती देणार? त्याचं माझं काय संबंध? आता तुझ्या वेडिंग कार्डवर काय लिहिणार? तू ओन्ली ब्लेसिंग्स लिहिलं तर ब्लेसिंग्स देऊ ना. नाही, कंसात मी एक्सेप्शन पुनीत बालन असं लिहिलं. तू जेव्हा पहिलं लग्न कर, शेवटचा ढसाढसा कधी रडला होता? तेव्हा आई वारली माझी 2013. सर्वात जास्ती क्लोज मी आयुष्यात घरी किंवा माझ्या आयुष्यात कोणाशी सगळी गोष्टी शेअर केली. आता ऑब्विसली जान्हवी आत्ता आहे आयुष्यात, लग्नात आता झाले, पण त्याच्या अगोदर एवढं वर्ष ती आईच होती. आणि लुझिंग हर इट सेल्फ वॉज म्हणजे सेटबॅक होती माझ्यासाठी, की मी आता कोणाशी बोलू काय. पण ती पण ओव्हरकम झालंय. आता काश्मीरमध्ये गणेशोत्सव सुरू करणं, याच्या मागे काहीतरी एक भूमिका होती तुमची, ते सांगा ना जरा. तिकडे सिच्युएशन खूप डायसी होती, क्रिटिकल होती. अजूनही आहे. एकच मंदिर होतं, ते अजूनही आहे लाल चौकच्या जवळ. जेव्हा मी पहिल्यांदा त्या मंदिरात गेलो, तिकडच्या लोकांशी भेटलो, बोललो. तिकडचे ट्रस्टी आणि हे सगळे माझ्या संपर्कात होते. अनेक वेळेला मी काश्मीरला जातो, आर्मीसोबत काम करत होता, त्यांना भेटलो. मग त्यांना एक कुठला तरी असा आधार पाहिजे होता की आपले आज गणेश उत्सव वेगवेगळ्या जगात होतो, तर काश्मीरमध्ये का नाही? कारण शेवटी काश्मीर पण आपलाच भाग आहे. तर ह्या वर्षी कसबा गणपतीची मूर्ती गेली, पुढच्या वर्षी तांबडी जोगेश्वरीचं जाईल, मग गुरुजी तालीमचं जाईल, असे सगळे गणेश मंडळांची मूर्ती जाईल आणि दरवर्षी गणेश उत्सव काश्मीरमध्ये होईल. गणेशोत्सव सोडून पुनीत बालन बऱ्याच गोष्टी करतात, जरा त्याच्याबद्दल मला सांगा. गणेश उत्सव सोडून पुनीत बालन ग्रुप
आता पुनीत बालन ग्रुप वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतो. त्याच्यात एक भाग आहे एंटरटेनमेंट जे आपण बोललोय, दुसरा भाग आहे स्पोर्ट्स. जवळपास 11 टीम्स आहेत ना? 9. आम्ही जे सपोर्ट करतो ते नॉन क्रिकेटिंग स्पोर्ट्स करतो. टेनिस, बॅडमिंटन, हॉकी, इंडियाचा नॅशनल गेम, टेबल टेनिस असेल, खो खो, चेस, प्रो पंजा, आर्म रेसलिंग, असे अजून 2-3 टीम्स आहेत. आणि आपलं ग्रुपचं एकच मोटो आहे की ह्यापैकी जे ॲथलीट आहेत एक जण तरी आपल्या देशाला रिप्रेझेंट करून देशासाठी मेडल आणावं. बरीच जण हा व्हिडिओ बघतायत, तर एक सक्सेसफुल उद्योजक म्हणून सगळ्याच यंगस्टर्सला मोस्टली काय सांगा? आजकाल आपल्या देशात खूप गोष्टी घडतोय, वेदर इट इज जातीवर राजकारण चालू आहे किंवा कल्चरवर डिवायडेशन चालू आहे, अनेक गोष्टींवर. ॲज अ यूथ सर्वात इम्पॉर्टंट पहिली यायला पाहिजे तुमची देशसेवा. म्हणजे राष्ट्र सुरक्षित राहील तरच तुमचं धर्म सुरक्षित राहील. तर पहिलं राष्ट्राला सुरक्षित करा, मग धर्माला करा पहिलं. आणि दुसरं, आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर थेरॉटिकली तुम्ही 100% जेवढं गरज आहे तेवढंच अभ्यास करा. जास्ती ओव्हर अभ्यास करून पण गोष्टी नाही होत. पण प्रॅक्टिकल नॉलेज घ्या. आयुष्यात तुम्ही प्रेझेंटमध्ये राहा, लिव्ह इन द प्रेझेंट, डोंट थिंक अबाउट द फ्युचर. वडील साऊथमधनं पुण्यात आले होते ना? त्यांनी खूप स्ट्रगल केलं म्हणे. 100%. ते वेटर म्हणून काम केलं त्यांनी आधी. वेटर म्हणून आय थिंक एज ऑफ 11. तुम्ही कशी बघितली त्यांची जर्नी लहान असताना? ते मला एक म्हणायचे की नेहमी की तुम्ही तुमची स्वाभिमान कधी सोडायचे नाही. त्यांच्या वडिलांनी त्यांना नापास झाले म्हणून झाडाला बांधून मारलं. त्यांना ते सहन नाही झालं आणि म्हणून ते घर सोडून इथे आले. आणि आल्यावर आधी साऊथ इंडियन मेस लॉच्या रास्तापेठला त्यांनी वेटर म्हणून काम केलं. मग कॅफे डिलाईटला केला. मग बाईंग सेलिंग ऑफ 2 व्हीलर्स केला. फिएटचं जे होतं त्याचं सोल डिस्ट्रीब्युटर झाले. मग कन्स्ट्रक्शन नंतर ते तिकडेच थांबले. त्याच्या पुढे जे आहे IT, स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट ते आपण सुरू केले. त्यांनी आयुष्यात माझ्या दोन्ही आईवडिलांनी जे कष्ट घेतले ते आमच्या समोरच आम्ही पाहिले. असं नाही की पुनीत बालन इज बॉर्न विथ द गोल्डन स्पून. येस, डेफिनेटली ही इज बॉर्न इन अ व्हेरी गुड फॅमिली, बट अ फॅमिली वेअर ही हॅज सीन स्ट्रगल, वेअर हिज पेरेंट्स हॅव डन स्ट्रगल, की त्यांनी स्ट्रगल केली आणि त्यांनी जी स्ट्रगल केली ते कधी आम्ही विसरू नाही शकत. याच्यातून एकच उदाहरण आहे की नेवर फॉरगेट युअर रूट्स, की तुम्ही कुठून आलेत. आज किती तुम्ही पैसे कमवले ही चूक होतात लोकांमध्ये. जेव्हा ऑल ऑफ अ सडन फेम, मनी, नेम होतं, डोक्यात ते हवं घुसतं. मजा आली दादा तुमच्यासोबत बोलून. धन्यवाद. आणि कसं आहे, मी आता पुनीत दादा बालन ग्रुप या ग्रुपच्या वतीने त्यांनाच विनंती करतो की आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब तुम्ही करायला लावा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. असं आहे का? मी सर्वांना, सगळे प्रेक्षक जे आमचे आहेत आणि आमचे नाही आहेत आणि आमचे हितचिंतक पण आहेत आणि नाही आहेत, ते सगळ्यांना मी आवाहन करतो की सूरजची जी चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे व्हिडिओ पण बघा. आणि हे अनेक लोकांना यांचे वेगवेगळे व्हिडिओज पण जे आहेत, इंटरव्ह्यूज आहेत, ते सगळ्यांना शेअर करा. ते यूट्यूब आहे ना चॅनल, ही ते रेव्हेन्यू शेअरिंग येते ना, मला पण पाठवून दे. तर माझ्या नंतरच तुला दादा मी येतो, दळण द्यायचं घरी.